पत्रकार बांधवांचं राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत। माझ्या डाव्या बाजूला बसलेले संघटनेचे चिटणीस सेक्रेटरी श्री अमोल घोरपडे, उजव्या बाजूला बसलेले आमच्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद युनिट या राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे उपाध्यक्ष, आपल्या सर्वांना ज्ञात आहे 2021 साली या आपल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचं पदार्पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये झालं। येथील मुख्यत्वे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध विभागामधील प्रश्न खूप मोठा होता। त्यांना अवघं 6,000 रुपये वेतन दिलं जात होतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानुसार त्यांचं किमान वेतन हे 27,000 रुपये होतं। परंतु या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या आर्थिक आणि मानसिक पिळवणुकीला सामोरं जावं लागत होतं। तेव्हा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं पहिलं निवेदन त्या ठिकाणी हजारोच्या संख्येतील मोर्चाच्या द्वारे आम्ही जी श्रीकांत तत्कालीन महापालिकेचे आयुक्त यांना दिलं। त्यांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिला की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो किमान वेतनाचा दर आहे त्यानुसार आम्ही पेमेंट देऊ। जवळपास त्यांचा कार्यकाल 1 वर्ष चालू राहिला, परंतु त्यामध्ये काही फरक पडत नव्हता। म्हणून आम्ही डिमांड दाखल केलं, मागणीपत्र सादर केलं की कायमस्वरूपी काम आहे, परमनंट स्वरूपाचं काम आहे, यांना सेवेत कायम करावं आणि इक्वल वर्क इक्वल पे द्यावा, परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आज औद्योगिक न्यायालयामध्ये आम्ही आमचा रेफरन्स जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं दाखल केला आणि या न्याय मागण्यांबाबत औद्योगिक न्यायालयानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्या रेफरन्समध्ये शिफारस करण्यात आली। त्यानुसार औद्योगिक न्यायालयामध्ये आता या लोकांना कायम करण्यासंदर्भामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि प्रलंबित याचिका असताना न्यायालयात का गेला म्हणून 200 कामगारांना कामावून काढून टाकण्यात आलं। सेक्शन 33 अंतर्गत संरक्षण असताना देखील या कामगारांना कामावून काढून टाकण्यात आलं। तत्पूर्वी याच कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावं, कामावून काढू नये म्हणून आम्ही 2023 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये संरक्षण मागितलं होतं, परंतु औरंगाबाद खंडपीठाने 2023 साली आम्हाला तुम्ही रेफरन्स घेऊन इंडस्ट्रियल कोर्टात जा, तुम्हाला काढलं तर वर या असं सांगितलं। आम्ही इंडस्ट्रियल कोर्टाला सांगितलं की असं हायकोर्टाचा आदेश होता, तरी एवढे कामगार काढलेले आहेत। आता बऱ्यापैकी सिच्युएशन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किमान वेतन जे 6,000 होतं त्याच्या संदर्भामध्ये काही वाढवत नाही म्हणून मुंबईला सुद्धा मी बैठक लावली, विधानसभेच्या उपाध्यक्षांसमोर बैठक लावली, वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता मात्र पगार या सगळ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान वेतन दरानुसार जवळपास 60% ठेकेदार हे कायदेशीर पगार देत आहेत, अजूनही 40% ठेकेदार हे कायदेशीर पगार किमान वेतनाचा देत नाहीत। परंतु 6,000हून ते 19,500 ते 20,000वर आलेले आहेत। काही ठेकेदार जे आहेत ते 22,000 देत आहेत, ESI प्रॉव्हिडंट फंड 27,000तला कापून। अशा पद्धतीनं पहिला विजय राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेनं या कर्मचाऱ्यांना मिळवून दिला, तो म्हणजे 6,000वरून 22,000पर्यंत पगार मिळवून दिला। आणि त्या सगळ्यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचा
खूप मोठा पाठिंबा या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळं मी आपला खरं तर ऋणी आहे. 2 महिन्यापूर्वीच 3 महिने झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरानं वेतन चालू झालेलं आहे आणि मुदत संपण्यापूर्वीच त्या जी श्रीकांत साहेब यांनी ती लागू केलं, त्यांचाही मी धन्यवाद त्या ठिकाणी मानेन. आणि आता नवीन आयुक्त जे आलेले आहेत त्यांना या बाबतीमध्ये ब्रीफिंग जे आहे ते मागच्या वेळेस करायचं होतं, परंतु दुर्दैवानं त्यांची माझी भेट झाली नाही. आता मी आजची पत्रकार परिषद अशासाठी बोलवलेली आहे की औद्योगिक न्यायालयामध्ये अग्निशमन केंद्रातील कर्मचारी म्हणजेच फायरमन, अग्निशमन केंद्रातले ड्रायव्हर, वाहन चालक, त्याच पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी, गार्डन विभागातील कर्मचारी, वसुली कर्मचारी, त्या ठिकाणी टायपिंग करणारे टंकलेखन कर्मचारी, जवळजवळ पाणी पुरवठ्यामधील कर्मचारी, ह्या सगळ्याच विभागांमधील आरोग्य असेल, वैद्यकीय असेल, विविध शाळेमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार, या सगळे कायमस्वरूपी कामातले कर्मचारी आहेत. यांना सेवेत कायम करावं म्हणून इंडस्ट्रियल कोर्टासमोर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने गेलेलो आहे. 2023ला आदेश झाला आणि 2024ला हा रेफरन्स जो आहे तो 13/189 हा शासनानं औद्योगिक न्यायालयाकडे पाठवल्यानं परमनंट करावं. अशीच एक याचिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आम्ही जिंकलो, समान काम समान वेतनाची. त्याचाच आधार घेऊन ही याची समान काम समान वेतन म्हणजे परमनंट कर्मचारी जर या कंत्राटी कर्मचाऱ्यांसारखं काम करत असतील तर या कर्मचाऱ्यांना देखील, कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम समान वेतन द्यावं. आता 7वा वेतन आयोगाप्रमाणे फायरमनला जवळपास 57,000 पेमेंट आहे आणि ड्रायव्हरला 62,000पर्यंत पेमेंट आहे. फायरमन असतील किंवा जे काही ड्रायव्हर्स आहेत ते समान काम समान वेतनाप्रमाणे. सफाई कर्मचाऱ्यांना 48 ते 49,000 7वा वेतन आयोगाप्रमाणे पेमेंट आहे आणि त्यांना मिळतं आहे ते 18,000 19,000. त्यामुळं त्यांना समान काम समान वेतन असं द्यावं, कारण परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या जागी हे कर्मचारी काम करत आहेत. ही मागणी तिथे औद्योगिक न्यायालयात प्रलंबित आहे. असं असताना 4 महिने गव्हर्नमेंट समोर, लेबर कमिशनर समोर, उपकामगार आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या समोर या कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती सुनावणी सुरू होती. कन्सलेशनमध्ये प्रोसिजर चालू होती. तिथे एकही ठेकेदार कधी आला नाही की आमचे कर्मचारी सांगायला. महापालिकेने सांगितलं की हो आमचे कर्मचारी आहेत, हे कंत्राटीमध्ये आहेत, परंतु तिथे त्यांनी म्हणावं तसं स्टेटमेंट त्यांचं काही दिलं नाही. 4 महिने वाट पाहून, कारण सगळ्यात महत्त्वाचं कंत्राटदार ठेवण्यासाठी जो परवाना लागतो त्याला RC म्हणतात. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार, कॉन्ट्रॅक्ट ॲबॉलिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1971 यानुसार जर कंत्राटदार नियुक्त करायचा असेल तर महापालिकेला पहिलं परवाना घ्यावा लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे परवानाच महापालिकेने घेतलेला नाही आणि ठेकेदाराकडून परवाना नाही. त्यामुळं काय घेऊन जाणार आपण तिथे, म्हणून ते ठेकेदार बेकायदेशीर असल्यामुळं, श्याम अँड बोगस असल्यामुळे ते आले नाही. आणि 4 महिन्यानंतर गव्हर्नमेंटनी रेफरन्स जो आहे इंडस्ट्रियल कोर्टाकडे, औद्योगिक न्यायालयाकडे रेफर केला. त्याच्यावर 2-2.5 वर्ष सुनावणी चालू होती आणि अचानक महापालिका हायकोर्टामध्ये गेली आणि आम्हाला लेबर कमिशनरनं संधी दिली नाही, त्यामुळं स्टे द्यावा असं एकतर्फी स्टे तिथे घेतला. आता तिथे स्टे घेऊन बघा, आपल्याच लोकांच्या ज्यांनी उभं आयुष्य
या महापालिकेसाठी झिजवलेलं आहे त्या त्यांना परमनंट करण्याचं सोडून त्यांनी आता स्टे घेतला आणि हायकोर्टाचा तिकडं दुरुपयोग करून त्या आदेशाचा इकडे भरतीची जाहिरात काढली आणि भरतीची जाहिरात काढून त्या लोकांना आता फायरमन ड्रायव्हर्स यांच्यासाठी आता परीक्षा सुरू करणार आहे. म्हणून राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या भरतीला स्थगिती द्यावी आणि मानवता सांभाळून ध्यानात घेऊन ज्या फायरमननी ज्या फायरच्या ड्रायव्हरनी 10-15 वर्षे नोकऱ्या केल्या वास्तविक 240 दिवस सलग नोकरी केली की तो परमनंट ठरतो. इथे तर 10 वर्षे ते काम करतायत ते अनुभवी आहेत त्यांनी एवढे वर्ष 8 आणि 10 हजारात काम केलंय. आता तुम्ही जे अनुभव नाही त्या लोकांना डायरेक्ट 60-70 हजार पगार देणार त्यांना अनुभव नाही काही नाही त्यांना ट्रेनिंग देणार आणि त्यांना 70 आणि ज्यांनी इतके आयुष्य इथं झिजवलं पालिकेत त्यांना मात्र तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्येच ठेवणार. हा अन्याय आहे. म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केली आहे. याचिका क्रमांक आहे 13-189/2000 सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर आहे तो हायकोर्टातला 4872/2026. आता इंडस्ट्रियल कोर्टाचा जो नंबर आहे तो मी तुम्हाला मगाशी सांगितला रिट पिटिशनचा 2024ला टाकलेला आहे तो 13-189/2024. महापालिकेनं स्थगिती घेतलेला हा नंबर आहे. त्याच्यावर आमचा लिव्ह पिटिशन आहे तो आपल्याला सांगितला. आम्ही पण धाव घेतलेली आहे कोर्टामध्ये याला स्थगिती द्यावी या भरतीला. मला खात्री आहे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि इथे असणारे महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आयुक्त आणि महापालिके चालवणारे जे काही कारभारी नेते आहेत जे आमच्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना मी आवाहन करेन कृपया या गोरगरीब ज्यांनी 15 वर्ष 10 वर्ष सेवा केलेली आहे त्यांना न्याय द्यावा. आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की त्यामुळे जे वर्षानुवर्ष कंत्राटीमध्ये काम करतायत त्या फायरमनला आणि ड्रायव्हरना पहिलं परमनंट करावं त्यानंतर भरती करावी. तोपर्यंत जी भरतीची प्रक्रिया आहे त्याला आपण स्थगिती द्यावी. मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आपल्याला निवडून आणण्यामध्ये या पदांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमच्या या श्रमिकांचा संपूर्ण हातभार लागलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे. ही याचिका हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्या ठिकाणी त्यांनी लिहून द्यावं की ठीक आहे आम्ही भरती थांबवतो आहे असं ते सांगितलं आणि या लोकांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करून परमनंट केलं तर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचं चांगला नावलौकिक जाणारा संदेश जाईल आणि श्रमिकांना न्याय देणारी आमची पार्टी आहे. हा आहेच परंतु अजूनही त्याला उदाहरण म्हणून हे होईल त्यासाठी मी आवाहन करतो. नवीन आलेल्या आयुक्तांनाही सांगेन एखादं काम कमी झालं चालेल परंतु एखादा आपल्या साठी उभं आयुष्य ज्या फायरमननी आगीमध्ये जाऊन अनेकांचे प्राण वाचवलेत ज्या फायरमनने पाण्यामध्ये वाहून जाणारी माणसं बाहेर काढलेली आहेत बॉड्या बाहेर काढलेल्या आहेत ज्या फायरमननी ड्रायव्हर लोकांनी करोनामध्ये जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवलेले आहेत अशांना पहिला न्याय द्या ही मानवता राहील असं आपल्या माध्यमातून सांगेन. धन्यवाद. 8 तारखेलाच तारीख ठेवलेली आहे त्यांनी. पुढची तारीख 8 आहे 8 जून. परंतु मी एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि संघटनेचा नेता म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिलंय महापालिकेसाठी आणि या शहरासाठी
त्यांचा पहिला विचार करावा असं आग्रही मागणी आपल्या माध्यमातून मी करत आहे. आम्ही याचिका दाखल त्याला स्थगिती मागितली, त्यामध्ये त्यांनी जर सांगितलं की ठीक आहे या लोकांना आम्ही पहिलं घेत आहे तर विषय संपेल. असं किती कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर? आत्ता जवळपास 112 कर्मचारी आहेत जे कंत्राटीमध्ये आहेत, म्हणजे फायर आणि आमच्याकडे याचिकेमध्ये इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जी याचिका आहे ती सगळ्या वेगवेगळ्या विभागाची आहे आणि जवळपास त्यामध्ये 1200 कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद झाले, ते त्यांची याचिका परमनंटसाठी चालू आहे. आतापर्यंत अशा कंत्राटी पद्धती कुठे घेतलं आहे का आणि कोणत्या नियमानुसार घेत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 240 दिवस इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट जो आहे रेग्युलेशन ॲक्ट, त्याच्यामध्ये जे काम कायमस्वरूपी नाही, जिथे तात्पुरतं काम करायचं आहे, उदाहरणार्थ ब्रिज बांधायचा आहे महापालिकेच्या, रस्ते तयार करायचे आहेत, उदाहरणार्थ इमारत महापालिकेच्या शाळेची बांधायची आहे, तर जे तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे, ज्या टेंडरचं लिमिटेशन आहे 2 वर्षात 3 वर्षात संपवावं, तिथे कॉन्ट्रॅक्ट लेबर लावायचा असतो. पण जे महापालिकेच्या किंवा इंडस्ट्रीच्या मध्ये सुद्धा जे रेग्युलर काम आहे, कायमस्वरूपी आहे, तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लेबर लावता येत नाही. त्यांना रेग्युलराइजच करावं लागतं आणि तसं करायचं असेल तर परवाना घ्यावा लागतो. वास्तविक ह्या महापालिकेने तसा परवानाच घेतला नव्हता आजपर्यंत. आता काय केलंय मला कल्पना नाही, परंतु जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा त्यांना कॉन्ट्रॅक्ट नियुक्तीचा परवाना नाही, काही नाही. वास्तविक हा शॉर्टकट करून आपल्या शहरातल्या स्वच्छतेसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे हे एक पिळवणूक आहे असं मी समजतो. त्यामुळे असे कर्मचारी कुठे परमनंट झालेत का कंत्राटी कर्मचारी? हो हो, अशी काही उदाहरणं आहेत का? अनेक उदाहरणं आहेत. आमचीच केस आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 572 कर्मचाऱ्यांना 62 कोटी रुपये फरक दिलाय इक्वलवर इक्वल पेचा, आणि इंडस्ट्रियल कोर्टानं अवॉर्ड केलंय ह्यांना 2004 पासून सेवेत कायम केलेला आहे असे आदेश केले आहे इंडस्ट्रियल कोर्टात. तोच मी लावलाय ह्या केसमध्ये की हा निकाल आम्हाला लागलेला आहे, आणि तो पण BMC ॲक्टमध्ये, म्हणजे महापालिकेंना सगळ्यांना एकच कायदा आहे, वेगळा काही नाही आहे. तो मी जी श्रीकांत साहेब असताना त्यांनाही दाखवलं होतं, साहेब हे इक्वलवर इक्वल पेमध्ये राहतं. आत्तासुद्धा मी कोर्टात ते जजमेंट घेऊनच गेलेलो आहे की मला इथे हा न्याय मिळाला आहे, आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन मी जिंकलेलो आहे. अवॉर्ड झालं इंडस्ट्रियल कोर्टाचं त्याच्यामध्ये की ह्यांना हे कायमस्वरूपी कामात काम करत आहेत, त्यामुळे ह्यांना सेवेत 2004 पासून कायम करावं. आणि त्यांना विशेष म्हणजे समान काम समान वेतनाचे 62 कोटी रुपये त्यांच्या खात्यात केलं. खूप मोठं उदाहरण आहे ते. पगारवाढीचं जे तुम्ही क्रेडिट घेताय हेच क्रेडिट आयुक्तांनी घेतलंय अगोदरच की सगळ्या कंत्राटी कर्मचारी? बरोबर आहे ना. हो, आम्ही पत्र दिलं, आयुक्तांनीच केलंय ना, तर आयुक्त सही करून करणार ना. त्यामुळं उलट उशिरा केलंय. ती क्रेडिट जरा अगोदर घेतलं असतं जाण्याच्या तर 2 वर्ष लागल्याच मी दिलं होतं. लागल्याच आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केली, उपोषणं केली. त्यामुळं त्यांनी सही केली ना त्या आदेशावर, नक्कीच क्रेडिट त्यांचंच आहे. आत्ताच्याही आयुक्तांनी हे पुण्य करावं आणि क्रेडिट घ्यावं, भरती स्थगिती करावी आणि कायदेशीर या लोकांना परमनंट करावं. मी त्यांनाही हार घालायला जाईल, ते क्रेडिट मी त्यांनाच देतो. क्रेडिटसाठी संघटना काम करत नाही.